नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जीवा नंदिनीला दीपकच्या जावडीतून सुखरूपपणे वाचवतो. तर चला बघूया एपिसोडमध्ये काय काय झाले. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा जीवा नंदिनीला ढूंढण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा दीपक नंदिनीला जंगलामध्ये घेऊन तिथे तो झाडाला तिला बांधतो आणि तिच्यासोबत बळजबरी लग्न करण्याचा तो प्रयत्न करत असतो. इकडे नंदिनी वाचवा वाचवा म्हणून आणि जीवा म्हणून हाक मारत असते आणि जीवा पण नंदिनी नंदिनी म्हणून हाक मारत नंदिनीला शोधत असतो. आणि ऍट द एंड त्यांना एकमेकांची हाक ऐकू येते आणि ते एकमेकांना जीवाला नंदिनी सापडते. तर दुसरीकडे आपण बघतो की पार्थ काव्याच्या आई-बाबांना विचारतो, की "ठीक आहे, आम्ही लोकांच्या जबरदस्तीने आणि मजबुरीने या लग्नाला तयार तर झालो आहे, पण मला तरीही एकदा काव्याशी बोलायचं आहे." काव्याचे आई-बाबा हो म्हणतात आणि मग पार्थ काव्याच्या रूममध्ये जातो आणि तिला तो बोलण्याचा प्रयत्न करतो. तिकडे काव्या पण खूप तुटलेली असते आणि पार्थ तिला समजावून सांगतो, की जसं मला माझ्या घरच्यांनी ब्लॅकमेल केलंय आणि मी मारामारीवरही आलो होतो. परंतु जेव्हा माझ्या आईला या गावकऱ्यांनी काचेचा ग्लास फेकून मारला, तेव्हा हा मुलगा हारला आणि मी आता समोर काहीही करू शकत नाही म्हणून यांचं म्हणणं मला ऐकावंच लागेल. तेव्हा इकडे काव्याला पण वाटतं, की पार्थ समजूतदार आहे. त्याला जर जीवा आणि तिच्या नात्याबद्दल सांगितलं, तर तो समजून घेईल आणि तो काहीतरी मार्ग काढेल. परंतु जेव्हा ती इमॅजिन करते आणि जेव्हा तिला वापस तेच इमॅजिनेशन येतं, की जेव्हा ती काव्या तिच्या बाबाला जेव्हा सांगते, की तिचं जीवावर प्रेम आहे आणि तिला जीवाची बायको बनायचं आहे, तेव्हा काव्याचे बाबा स्वतःवर गोळी मारण्याचा प्रयत्न करतात आणि हे जे इमॅजिनेशन तिला वापस येतं आणि ती खूप घाबरते आणि ती पार्थला म्हणते, की "पार्थ, आपण हे लग्न करूया." तर दुसरीकडे अ, जीवा खूप मार खातो त्या दोघांचा, दीपकचा आणि त्याच्या साथीदाराचा नंदिनीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आणि अखेर शेवटी तो नंदिनीला सुखरूपपणे वाचवतो. जिकडे दीपक तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच, तेव्हा जीवाच्या डोक्यावर त्याने लाठी मारलेली असते आणि जीवा वापस एकदा उठतो आणि तो नंदिनीला वाचवतो आणि नंदिनी आणि जीवा गाडीमध्ये बसून सुखरूपपणे लग्नस्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. तिकडे गाडीमध्येच नंदिनी जीवाला विचारते, की "तुझ्याकडे फोन आहे का? आपण घरी फोन करूया." परंतु जीवा म्हणतो, "माझ्याकडे फोन नाहीये. मी फोन घरी विसरलो." आणि नंदिनी जीवाला सांगते, की अ, "दीपकने खूप घाणेरडा खेळ खेळलेला आहे. त्यांनी माझा मॉर्फ व्हिडिओ पाठवलेला आहे घरी, ज्यामध्ये मी म्हटलेलं आहे, की मी हे लग्न स्वतःच्या मर्जीने नाही करत आहे आणि माझं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे वगैरे." आणि हे ऐकून अ, जीवा पण परेशान होतो आणि आता ते कसे पण लग्नस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ लग्नाला तयार झालेले आहेत. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये जसे नंदिनी आणि जीवा लग्नस्थळी पोहोचणार, तोपर्यंत इकडे काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असणार आहे आणि हे बघून सगळेच जण तुटणार आहे आणि समोर गोष्टी काय होणार आहे आणि हे लग्न अ, वेदीचा जो पण सीन आहे, तो किती एपिसोड अजून चालणार आहे, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मेन स्टोरी तर तेव्हा स्टार्ट होईल, जेव्हा यांची लग्न होतील आणि हे एकाच घरात वेगवेगळे म्हणून कसे राहतील आणि कसे ॲडजस्ट करतील, हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रोज एपिसोडच्या अपडेट पाहण्यासाठी. थँक